घरातली पूजा छान झाली की आपल्याला पण छान प्रसन्न वाटतं ना. घरातलं सगळं कामं वगैरे आवरलं, पूजा झाली, खूप छान फिलिंग येत होती आणि लगेच मी जाऊन आले मंदिरामध्ये. तिथं थोडीशी गर्दी होती, पण थोडंसं थांबून छान मी असं पूजा करून आले घरी आणि त्यानंतर साबुदाणा बनवून दिले नवऱ्याला माझं. मी एक टाईम जेवते, बाकी असं साबुदाणा ते काही खात नाही. त्यानंतर लागले मी पोटपूजेला. इथं आहे गव्हाची खीर, मला खायची इच्छा झाली होती म्हणून आज थोडीशी रात्रीच मी गहू भिजत घातले होते आणि कुकरला लावून आता खीर बनवते. छान अशी खूप टेस्टी लागते. पण त्यानंतर लगेच मी इकडे आळूवडी बनवून घ्यायला घेतले, कारण सोमवारच्या दिवशी आपला दिवस कसा जातो काहीच कळत नाही आणि उपवास असतो, काम करायची अजिबात इच्छा नाही, पण करावं तर लागतं. आळूवडी छान असं मस्त बनवून घेतले. इथं पानावर फक्त कडक होऊ नये म्हणून थोडंसं असं लाटण्याने मी हळूहळू प्रेस केला आणि सगळे पानावर जे असतात त्याच्यावर असं लावून मी छान अशी रोल करून छान वाफवून घेतले. 15 ते 20 मिनटानंतर काढून घ्यायचं. आणि इकडं आपल्या आळूवडी कलर चेंज झाला की ओळखायचं की आपले आळूवडी आता तयार आहेत, असा कलर येतो त्याचा. आणि त्यानंतर हळूहळू कट केलं. मग इकडं भाकरी बनवल्या, वरण बनवलं, भाजी बनवलं, सगळं जेवण तयार झालं. आता आम्ही लागलो जेवायला. पापड बनवले आणि त्या पहिल्यांदा खाल्ले मी गव्हाची खीर. असं आमचं छान जेवण झालं. चला बाय, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.